बेसिकली इरेक्टाईल डिस्फंक्शन हा हा अजून एक सेक्शुअल डिस्फंक्शनचा सिम्पटम आहे. ह्याच्यामध्ये इरेक्शन आणि डिस्फंक्शन असे दोन शब्द आहेत. इरेक्टाईल म्हणजे ताठरता येणं, लिंगाला ताठरता न येणं, याला आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतो. मग इरेक्टाईल डिस्फंक्शन ऍक्च्युअली डेफिनेशन मध्ये काय म्हटलं जातं त्याला, तर ऍक्च्युअल इरेक्शन यायला डिफिकल्टी येणं, म्हणजे इरेक्शन यायला अडथळा निर्माण होणं, किंवा इरेक्शन जरी आलं थोडंफार तरी ते इरेक्शन सस्टेन राहण्यासाठी, पेनिट्रेटिव्ह सेक्ससाठी सस्टेन राहण्यासाठी डिफिकल्टीज येणं, याला आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतो. बऱ्याचदा सातत्याने जेव्हा इरेक्टाईल डिस्फंक्शन होत राहतं वेगवेगळ्या कारणांमुळं, तर त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि त्या व्यक्तीची सेक्स करण्याची इच्छा देखील कमी होते. इरेक्टाईल डिस्फंक्शन हे एज रिलेटेड आहे. मात्र आमच्या सायन्समध्ये आम्ही असं बघतो की इरेक्टाईल डिस्फंक्शन हे नेहमी फ्लक्च्युएटिंग असतं, म्हणजे वेव्ह फॉर्म मध्ये असतं. कधी माणसाचं इरेक्शन खूप चांगलं असतं, कधी कमी असतं, कधी चांगलं असतं, आणि हे लाईफ लॉंग असंच वेव्ह फॉर्म मध्ये राहतं. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये ट्रान्झिएंट पिरियडसाठी किंवा काही पिरियडसाठी इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं, तर ते कायमस्वरूपीच राहील असं नाही. जसं एज वाढत जातं तशी लैंगिक इच्छा कमी होऊ शकते. काही वेळेला इरेक्शन यायला वेळ लागू शकतो, काही वेळेला इरेक्शन सस्टेन व्हायला वेळ लागू शकतो, काही वेळेला ते तेवढं स्ट्रॉंग नसतं की ज्याच्यामुळे तो पेनिट्रेटिव्ह सेक्स करू शकतो. त्यामुळे वयाचा देखील त्याच्यामध्ये भाग आहे, हार्मोन्सचा देखील भाग आहे, एजिंगचा देखील भाग आहे. त्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन उतार वयामध्ये आपल्याला खूप कॉमनली बघायला मिळतं कम्पेअर टू तरुण वय, म्हणजे यंग एज मधल्यापेक्षा. इरेक्टाईल डिस्फंक्शनचे जनरली जे कॉजेस आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारचे महत्वाचे कारण आहेत. एक सायकोलॉजिकल कारण म्हणजे मानसिक कारण, आणि दुसरं फिजिकल कारण. प्रथमतः आपण फिजिकल कारण बघू. अगदी आपण यंग एज पासून बघायला गेलो ते ओल्ड एज पर्यंत, उतार वयापर्यंत बऱ्याचशा व्यक्तींना बरेच आजार असतात, लाईक हार्ट डिसीज किंवा डायबेटीस किंवा ब्लड प्रेशरचा आजार, किंवा काही व्यक्तींना स्पाइन इंजुरी असते, काही पेशंटना रक्तवाहिन्यांचे आजार असतात, म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झालेल्या असतात, काही व्यक्तींचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं, काही व्यक्तींमध्ये ओबेसिटी असते, म्हणजे वजन खूप जास्त असतं, ऍब्डॉमिनल फॅट जास्त असते, काही व्यक्तींमध्ये इन्शुलिन वाढलेलं असतं, काही व्यक्तींमध्ये बरेचसे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतात, मल्टिपल स्क्लेरोसिस सारखे, काही व्यक्तींमध्ये लिंगामध्ये देखील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झालेले असतात, काही व्यक्तींमध्ये लिंगामध्ये स्कार फॉर्म झालेला असतो ज्याला आपण पेरोडिस डिसीज म्हणतो. अशा व्यक्तींमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं. इरेक्टाईल डिस्फंक्शन ऍक्च्युअली त्याचे कॉजेस जे आहेत ते खूप कॉम्प्लेक्स आहेत, म्हणजे इंटरलिंक पण आहेत आणि कॉम्प्लेक्स पण आहेत. त्याच्यामध्ये ब्रेन रिलेटेड काही समस्या असतील तरी इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं, हार्मोन रिलेटेड काही समस्या असतील तरी इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं. उदाहरणार्थ टेस्टोस्टेरोन नावाचं जे पुरुषांचं हार्मोन असतं जे इरेक्शनसाठी अतिशय महत्वाचं असतं, म्हणजे अगदी डिझायर, इरेक्शन आणि पेनिट्रेटिव्ह सेक्स होण्यापर्यंत त्या हार्मोनचा रोल असतो. हे हार्मोन जर का काही कारणांमुळे कमी झालं असेल किंवा हार्मोनल आजार असतील त्या व्यक्तीला तरी देखील त्याला प्रॉब्लेम येतो. थायरॉइड सारख्या आजारामध्ये बऱ्याच पेशंटना प्रॉब्लेम येतो. काही नर्व्सचे आजार असतात, काही मसल्स स्नायूंचे आजार असतात, काही रक्तवाहिन्यांचे आजार असतात, त्याच्यामध्ये देखील त्या व्यक्तीला इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं. ही सगळी कारणं असताना एखाद्या व्यक्तीला इमोशनल प्रॉब्लेम असेल, ज्याला आपण सायकोलॉजिकल कॉजेस म्हणतो, तरी त्या व्यक्तीला इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं. तरी इमोशनल कारण किंवा सायकोलॉजिकल कारण काय आहेत, ते एखाद्या व्यक्तीला एन्झायटी डिसऑर्डर असेल, एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन असेल, किंवा एखाद्या व्यक्तीला इंटरपर्सनल रिलेशनशिप इश्यूज असतील, म्हणजे नवरा बायकोंमध्ये वादविवादाचे प्रसंग होत असतील किंवा त्यांची रिलेशनशिप हेल्दी नसेल सायकोलॉजिकल लेवलवर, तरी या अशा व्यक्तींना सायकोलॉजिकल इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं. ज्या व्यक्तींना फिजिकल इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, म्हणजे फिजिकल कॉजेस आहेत, त्यांना रिपीटेड फेल्युअर आल्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शनमुळे सेक्शुअल लाईफमध्ये रिपीटेड फेल्युअर आल्यामुळं त्यांची अँझायटी वाढते, चिंता वाढते, कॉम्प्लेक्सेस तयार होतात, स्वतःबद्दल निगेटिव्हिटी तयार होते, सेल्फ इमेज लो होते,
सेल्फ इस्टीम कमी होतो. अशा व्यक्तींच्या मध्ये सुद्धा अँझायटी खूप प्रमाणामध्ये वाढली जाते आणि त्या अँझायटीमुळं त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं. बेसिकली बघा, सेक्स हा काय एकाचं काम नाही. सेक्स ही युनायटेड ऍक्ट आहे, म्हणजे दोन पार्टनर्सनी मिळून केलेली ऍक्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या इमोशन्स इन्व्हॉल्व्ह असतात, त्यांची फिजिकल इंटिमसी इन्व्हॉल्व्ह असते, म्हणजे फिजिकली ते जवळ आले असतात. त्यामुळे हा एक प्रकारचा दोन पार्टनरनी केलेली एक कॉमन ऍक्ट असते, ज्या ऍक्टमुळं त्या दोघांचंही समाधान होत असतं, आनंद मिळत असतो आणि ते हॅपी राहत असतात. मात्र इरेक्टाईल डिस्फंक्शन जेव्हा एका पार्टनरमध्ये असतं, म्हणजे पर्टिक्युलरली मेलमध्ये असतं, त्यावेळेला तो पूर्ण क्षमतेनं शारीरिक संबंध ठेवू शकत नाही, पेनिट्रेटिव्ह सेक्स करू शकत नाही आणि त्याच्या पत्नीचे जे सेक्स मधनं मिळणारे आनंद आहेत किंवा परमोच्च क्षण आहेत ते त्याला त्याच्या पत्नीला देता येऊ शकत नाहीत किंवा पार्टनरला देता येऊ शकत नाहीत. याच्यामुळं त्या दोघांमध्ये मानसिक दुरावा निर्माण होऊ शकतो, मॅरिटल कॉन्फ्लिक्ट डेव्हलप होऊ शकतात किंवा रिलेशनल कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात. आणि हे परत व्हीसीएस सायकल आहे, म्हणजे दोघांमधले कॉन्फ्लिक्ट वाढल्यामुळे परत त्याचा इम्पॅक्ट सेक्स लाईफवर होऊ शकतो. रिपीटेड इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम असेल किंवा कंटिन्युअस इरेक्टाईल डिस्फंक्शनचा एखाद्या व्यक्तीला प्रॉब्लेम असेल तर खरं सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये इच्छाच निर्माण होत नाहीत, अराउजल निर्माण होत नाही, बऱ्याचदा त्याला आनंद घेता येत नाही. अशा रिपीटेड इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या व्यक्तीमध्ये सेक्स टाळण्याच्या प्रवृत्तीकडे त्याचा कल जास्त असतो. म्हणजे समजा आज त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन झाला आणि त्याची पत्नी त्याला म्हटली की आपण उद्या सेक्स करू, आज राहू दे, काही अडचण नाही, काही काळजी करू नकोस, असं त्याला रिअश्युअर केलं, तर त्याच्या मनामध्ये त्या क्षणापासून विचार चालू होतात की आता उद्या मला परत सेक्स करायचा आहे, तर उद्या सेक्स करत असताना मला इरेक्शनच नाही आलं, माझ्या लिंगाला ताठरताच नाही आली, मी परत फेल झालो, तर माझं कसं होणार. सो सेक्सकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन जो आहे तो पूर्णपणे निगेटिव्ह व्हायला लागतो. त्यामुळे त्याच्या इच्छा कमी होतात, त्याच्या डिझायर्स कमी होतात, त्याचा लिबिडो कमी होतो. त्यामुळं तो दुसऱ्या दिवशी देखील सेक्स टाळण्याचा प्रयत्न करतो. सो नॅचरली कुठल्याही व्यक्तीला रिपीटेड फेल्युअर आलं सेक्समध्ये तर त्याच्या इच्छा कमी होणार, त्याची डिझायर कमी होणार. हे आम्ही बऱ्याच केसेसमध्ये बघतो की ज्यांना इरेक्शनच येत नाही तर ते पेनिट्रेटिव्ह सेक्स करू शकत नाही किंवा पेनिट्रेटिव्ह सेक्स त्यांचा होत नाही. म्हणजे पुरुषांचं आणि स्त्रियांचं सेक्स सायकल आपण बघितलं तर पुरुषांचं सेक्स सायकल एक अगदी छोटं असतं, ते अगदी 5 ते 10 मिनिटात संपून जातं. मात्र स्त्रियांचं सेक्स सायकल जे आहे ते खूप जास्त एक्सटेंड होणार आहे, ते साधारणतः 20 मिनिट पासून 40 मिनिटं 50 मिनिटापर्यंत चालू शकतं. सो पुरुषांच्या सेक्स सायकलचा टाइम कमी असल्यामुळे स्त्रियांचं सेक्स सायकलचा टाइम जास्त असल्यामुळं इथं कुठेतरी कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकतात आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन असल्यामुळं ऑर्गॅझम होण्याचे चान्सेस स्त्रियांमधले कमी होऊ शकतात. काही वेळेला पुरुषांमध्ये लवकर ऑर्गॅझम येऊ शकतो, अगदी त्याचा इरेक्टाईल डिस्फंक्शन असताना सुद्धा त्याचा जर का पेनिट्रेटिव्ह सेक्स झाला तरी त्याला स्वतःला समाधान वाटू शकतं. मात्र स्त्रियांमध्ये ऑर्गॅझम येण्याचे चान्सेस खूप कमी होतात. बऱ्याचदा आमच्याकडे जे पेशंट येतात ते इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणून बऱ्याचदा येत नाही, बऱ्याचदा ते मूळ होत नाही किंवा आमच्या लग्नाला आता 5-7 वर्ष झालेत, आम्हाला मूळ होत नाही. आम्ही बरेच गायनेकोलॉजिस्ट केले, बऱ्याच टेस्ट केल्या, रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, मात्र आम्हाला मूळ होत नाही. तर अशा केसेसमध्ये आम्हाला बघायला मिळालंय की एकतर इरेक्टाईल डिस्फंक्शन असतं मेलमध्ये किंवा स्त्रियांमध्ये व्हाजायनिसमस नावाचा प्रॉब्लेम असतो. तर ह्या 2 महत्वाच्या कारणांमुळे यांचे मॅरेजेस जे आहेत ते अनकन्झ्युमेटेड राहतात, म्हणजे कधीच सेक्स करत नाहीत ऍक्च्युली पेनिट्रेटिव्ह सेक्स, आणि ते बऱ्याचदा गायनेकोलॉजिस्टला सांगतच नाही की ऍक्च्युली आमच्यामध्ये पेनिट्रेटिव्ह सेक्स होत नाही. सो अनकन्झ्युमेटेड मॅरेज ह्या लोकांमध्ये, ह्या व्यक्तींमध्ये आम्ही खूप कॉमनली बघतो. आता ट्रीटमेंट काय करायची हा भाग जो आहे तो त्याच्या पर्टिक्युलरली कारणांवरनं ठरतो. म्हणजे एखाद्या पुरुषाला इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या मागं काही फिजिकल कॉज असेल
तर आपल्याला त्याचं फिजिकल कॉज आधी ट्रीट करायला लागेल. म्हणजे आपल्याला त्याला जर का मेडिकल कॉजेस असतील तर आपल्याला फिजिशियनशी त्याच्या केसबद्दल डिस्कशन करायला लागेल. म्हणजे आपल्याला कन्सल्टेशन लिआयझनिंग करायला लागेल. म्हणजे त्या ट्रीटमेंटमध्ये सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, फिजिशियन, गायनॅकोलॉजिस्ट ह्या सगळ्या लोकांना इन्व्हॉल्व्ह करायला लागतं. सो हे टीम वर्क बनतं जेव्हा फिजिकल कॉज असतो. सायकोलॉजिकल जेव्हा कारणं असतात, अंडरलाईन डिप्रेशन असतं, एन्झायटी असते, त्यावेळेला सायकॅट्रिस्ट ते सायकोलॉजिकल रिझन्स जे सायकोलॉजिकल कॉजेस आहेत ते खूप इफेक्टिव्हली ट्रीट करू शकतो. सो हे ऍक्च्युली इरेक्टाईल डिस्फंक्शन ट्रीटमेंट जे आहे ते मल्टीमोडल ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याच डॉक्टरांची मदत लागू शकते. काही एक्सरसाइजेस आहेत, जसे की मी सांगितलं की सेन्सेट फोकस एक्सरसाइज, किंवा काही सायकोसेक्शुअल थेरपीज आहेत, सेक्स थेरपीज आहेत. ह्या गोष्टी देखील आपल्याला ट्रीटमेंटमध्ये वापरता येतात, ज्याला आपण अल्टरनेटिव्ह थेरपीज म्हणतो. किंवा आपण त्या पार्टनरना सांगू शकतो की नुसत्या एन्झायटीमुळे त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं, तर तुम्ही नवीन काहीतरी ट्राय करा, नवीन पोजेस ट्राय करा, नवीन पोझिशन्स ट्राय करा, इनिशिएटिव्ह पार्टनरपैकी एकानं घ्या, असं त्यांना सांगून त्यांचं मोटिवेशन वाढवू शकतो आणि इरेक्टाईल डिस्फंक्शनला आपल्याला ट्रीटमेंट करता येऊ शकते त्याच्यामध्ये. इरेक्टाईल डिस्फंक्शन हा पूर्णपणे वेगळा भाग आहे आणि मुलं होणं हा पूर्णपणे वेगळा भाग आहे. एखाद्या व्यक्तीला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या स्पर्म्स कमी आहेत किंवा त्याच्या स्पर्म मध्ये काही मोटिलिटी रिलेटेड इश्यूज आहेत. ते आपल्याला सिमेन अनालिसिस करून बघायला मिळतं. खरं न्यूअर टेक्निक्स, न्यूअर ऍडव्हान्सेस गायनॅक ह्या फील्डमध्ये एवढे आलेले आहेत की आर्टिफिशियल इन्सेमिनेशन किंवा अगदी स्पर्म सुद्धा त्या पेशंट मधनं काढून पार्टनरच्या बेसिकली वजायनामध्ये टाकता येतं, त्याला इंट्रायुटराईन इन्सेमिनेशन म्हणतो, किंवा आयव्हीएफ सारख्या टेक्निक्स वापरता येतात. ह्या टेक्निकनं देखील त्या कपलला मूल होऊ शकतं. मात्र इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे याचा अर्थ असा नाही की त्याचा स्पर्म काउंट कमी आहे किंवा त्याची स्पर्मची पोटन्सी कमी आहे. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इरेक्टाईल डिस्फंक्शनची त्याचं ट्रीटमेंट करणं म्हणजे त्याच्या मूळ कारणांवर, रूट कॉज जे आहे ते ट्रीट करणं. जर का फिजिकल रूट कॉज असेल तर आपल्याला फिजिकल इलनेसेस ट्रीट करायला लागतात. प्रत्येक इलनेसेस साठी लागणारा वेळ वेगळा आहे. त्यामुळं इट डिपेंड्स ऑन विच इलनेस द पेशंट इज हॅव्हिंग. म्हणजे एखाद्याला डायबिटीस असेल तर डायबिटीसचं करेक्शन करणं ह्याला लागणारा वेळ हा आपल्याला गृहीत धरायला लागतो. एखाद्याला न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे तर न्यूरोलॉजिकल इलनेस करेक्ट करायला लागणारा वेळ हा वेगळा असू शकतो. मात्र जेव्हा सायकोलॉजिकल रिझन्स असतात, म्हणजे एखाद्या पेशंटला अँझायटी आहे, एखाद्या पेशंटला डिप्रेशन आहे, तर सर्वसाधारणपणे ते पेशंट साधारणतः 8 ते 12 आठवड्यामध्ये इम्प्रूव्ह होतात. काही पेशंटना थोडा वेळ जास्त लागू शकतो, कारण मोस्ट ऑफ द टाइम पेशंट 8 ते 12 आठवड्यामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शनचे इम्प्रूव्ह होतात, जेव्हा प्युअरली सायकोलॉजिकल कारण असतं. हे आता नवीन जनरेशनच्या मुलांमध्ये आम्ही खूप कॉमनली बघतो, नवीन अडल्ट मध्ये खूप कॉमनली बघतो, जे ऍक्च्युली मॅरेजच्या आधी किंवा सेक्शुअल रिलेशनशिपच्या आधी खूप सारं गुगलिंग करतात, गुगल सर्च करतात, सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍक्टिव्हिटीज पोजेस बद्दल माहिती घेतात, आणि ही माहिती घेत असतानाच त्यांना वेगवेगळ्या इलनेसेस बद्दलची माहिती मिळते, म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनची, इरेक्टाईल डिस्फंक्शनची, आणि ती माहिती देखील ते खूप वाचतात. आणि ती वाचलेली माहिती कुठेतरी आपल्या अनकॉन्शियस माइंड मध्ये असते. त्यामुळे त्या व्यक्तीला ऍक्च्युअल ऍक्ट करण्याच्या अगोदर त्या माहितीचं इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग झाल्यामुळे मनामध्ये अँझायटी निर्माण होते आणि त्याला असं वाटू शकतं की मला देखील इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं. बऱ्याचदा ओसीडी नावाचा जो आजार असतो, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, किंवा अँझायटी स्पेक्ट्रमचे जे पेशंट असतात, जे चिंतातूर व्यक्ती असतात, काळजी करणारे व्यक्ती असतात, त्यांच्यामध्ये हा थॉट अडकू शकतो आणि त्यांना सायकोसेक्शुअल डिस्फंक्शन म्हणजे सायकोलॉजिकल इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं. हे जे ऍडव्हान्सेस आले टेक्नॉलॉजीमध्ये किंवा गुगल आणि या बाकीच्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन खूप सारी मिळते. पोर्नोग्राफी बघण्याची सवय लागू शकते, जे पूर्वी फार लिमिटेड प्रमाणामध्ये होते, आता मात्र इझिली ऍक्सेसिबल आहे. आणि बऱ्याचदा काय करतो तो व्यक्ती, पुरुष असेल किंवा स्त्री असेल,
ते ऍक्च्युअल जे पोर्नोग्राफीमध्ये व्हिडिओज दाखवतात किंवा तिथं जे काही दाखवलं जातं ते स्वतःशी कम्पेअर करतात. बऱ्याचदा पोर्नोग्राफीमध्ये जे काही सेक्शुअल ऍक्ट दाखवतात, सेक्स दाखवतात किंवा पेनीची साईज जी असते ती बऱ्याचदा आर्टिफिशियल असते किंवा ड्रग इंड्यूस असते. म्हणजे व्हायग्रा सारखी औषधं वापरून तिथे सेक्स दाखवला जातो. सेक्स हा बऱ्याच काळासाठी दाखवला जातो, अर्धा अर्धा एक एक तासासाठी. आणि जेव्हा ही मुलं बघतात, तरुण मुलं किंवा अडल्ट मुलं जी बघतात, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये कॉम्प्लेक्स यायला लागतो. कारण ती लग्नाच्या आधी ती मुलं बऱ्याचदा मास्टरबेशन करत असतात आणि मास्टरबेशन करत असताना 1-2 मिनिटांमध्ये त्यांचं वीर्यस्खलन होतं आणि ते व्हिडिओज बघितल्यानंतर त्यांना असं वाटायला लागतं अरे सेक्स एवढा वेळ चालला पाहिजे. आणि हे तर कुणाशी डिस्कस करता येत नाही बऱ्याचदा, लज्जेमुळं किंवा कसं डिस्कस करायचं म्हणून. आणि मग ती गुगलमध्ये दिलेली माहिती किंवा पोर्नोग्राफी मधली दिलेली माहिती ही खरीच आहे असं त्यांना वाटायला लागतं. आणि त्याच्यामुळे हे सगळे इश्यूज डेव्हलप होतात. बऱ्याच जणांना माहित नसते की नॅचरल सेक्सचा टाइम किती असतो, इजॅक्युलेशन किती वेळ नंतर व्हायला पाहिजे, याची सायंटिफिक माहितीच नसते. आणि ही सायंटिफिक माहिती किंवा सेक्स एज्युकेशन नसल्यामुळं बऱ्याचदा ह्या मिसबिलीफ्स मनामध्ये राहतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांना सायकोसेक्शुअल डिस्फंक्शन होतं किंवा सायकोसेक्शुअल इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं.